नमस्कार, मी स्नेहल. टेस्टी बाईट विथ स्नेहलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पिठीचे लाडू. ते बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. पिठीचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो गहू घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या गव्हांना धुवून घ्यायचे आहे पाण्याने. धुवून याचं पाणी काढून घ्यायचे आहे आपल्याला. आपण गहू चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे. गव्हाचे पाणी आपल्याला सगळे नितरून घ्यायचे आहे. पाणी नितरल्यावर आपल्याला एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे गहू असे टाकून त्यांना आपण रात्रभर बांधून ठेवूया आणि सकाळी उठलं का आपण याला फॅनच्या हवेखाली सुकू देऊया. गहू सुकल्यावरती आपल्याला गव्हाला बारीक दळून आणायचे आहे. आपण पीठ बारीक दळून आणलेलं आहे. आता आपण ह्या पिठाला बारीक चाळणीने चाळून घ्यायचे आहे. आपल्याला एकदम बारीक चाळणी घ्यायची आहे पीठ चाळण्यासाठी. अर्धा किलो गव्हाचे पीठ घेतलेले आहे. आपण त्याच्यासाठी तूप घेतलेले आहे गावरान. काजू बदामची पावडर घ्यायची आहे आपल्याला आणि मी पिठी साखर घेतलेली आहे. अर्धा किलो गव्हाच्या पिठासाठी मी पावशेर पिठी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त साखर घेऊ शकता. पीठ भाजून घ्यायचे आहे. तूप टाकायचे आहे. पण आपण भाजून घेऊया. पिठाला चांगले भाजून घ्यायचे आहे. तर लाल होऊ नाही द्यायचे आपल्याला. आपलं पीठ खूप भाजून झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया आणि बाकीचे पीठ पण असेच भाजून घेऊया. आपल्याला पिठाला गार होऊ द्यायचे आहे. गार झाले का आपण पिठाला साखर मिक्स करूया. काजू बदामची पावडर टाकून घेऊया. आता आपण पिठी साखर टाकूया. आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला तूप जर कमी वाटत असेल तर आपण पिठावरनं अजून तूप टाकून घेऊया. आणि सगळं एकजीव करून मिक्स करून घेऊया. लाडू बांधून घ्यायचे आहे आपल्याला. आपले बाकीचे लाडू पण आपण बनवून घेऊ. आपले पिठीचे लाडू तयार झालेले आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.